लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. बेटावरच्या पाणीपुरवठा विहिरीत हजारो मासे मृत, ग्रामस्थांच्या आरोग्यावर संकट. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या बेटावत गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हजारो मासे मृत अवस्थेत तरंगताना आढळून आले असून यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी विहिरीची पाहणी केली असता पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसले. यापूर्वी बुधवारी नळांना आलेल्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. ही विहीर बेटावत गावालगत केटीवेअर परिसरात असून याच विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यात धरणातून आलेल्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मासे या विहिरीत आले होते. सध्या पाण्याची पातळी कमी झाल्यानं विद्युत पंपात शॉर्ट सर्किट होऊन विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्यानं हे मासे मृत्युमुखी पडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान बेटावत गावासाठी 8 कोटी रुपयांची शुद्ध पाणी योजना मंजूर असूनही ती अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आजही जुन्या आणि असुरक्षित जलस्रोतांवर अवलंबून राहावं लागतंय. ग्रामपंचायतीने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून प्रशासनानं तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होती आहे. यावेळी अशोक आधार पाटील, सुनील अण्णा पवार, अनिल महाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी महेश गुजराती. हित जाणण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी या स्पॉटवर आलेलो आहे. पाहणी केली. पाणी करत असताना इथे घाण काढत आहे आणि या विहिरीच्या आजूबाजूला प्रशासन अधिकाऱ्यांनी यावं आणि बघावं की कशी विहीर ही, पाणी पिण्याची विहीर कशी आहे. शेजारची बात आहे. तालुक्यामधलं बेटावत गाव, नावाजलेलं गाव, परंतु पाण्याची दुर्दशा फार वाईट आहे. मला हे वाईट वाटतं. तरी दखल घ्यावी.